लाईन पाहणार आहोत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे। पालघरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। पाणी, जंगल, जमिनीच्या प्रश्नांवरती आंदोलन सुरू आहे। मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार असल्याचं देखील कळतंय। तर आपण पाहतोय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज हा मोर्चा धडकणार असल्याचं कळतंय। संपूर्ण या रस्त्यांवरती हे लाल वादळ आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा आता निघालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्या मागण्यांसाठी आज हा मोर्चा धडकणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून घेऊयात। विजय, आपण पाहतोय हा मोर्चा आता आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार असल्याचं कळतंय। गर्दी देखील वाढलेली आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। निश्चितच सेजल, हा जो मोर्चा आहे हा मनोरवरून आता निघालेला आहे। पालघरच्या दिशेने हा मोर्चा पूर्णपणे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या पूर्ण मोर्चामध्ये जर जवळपास बघितलं तर आपण 30,000च्या वर महिला, पुरुष जे आदिवासी शेतकरी बांधव जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काल दुपारी 1:30 वाजता डहाणूच्या चारोटी या परिसरामधून ह्या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि मनोरच्या मैदानावरती रात्री यांनी वस्ती केलेली होती। आज सकाळी 11:15च्या सुमारामध्ये हा मोर्चा जो आहे पालघरच्या दिशेने या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। अतिशय शिस्तीमध्ये पूर्ण शेतकरी बांधव जे आहेत आपल्या विविध जे मूलभूत प्रश्नांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या घेऊन हे मोर्चेकरी या ठिकाणावरून निघालेले आहेत। प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जो महामार्गावरून पालघरकडे जाणारा जो मनोरचा मार्ग आहे हा पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। पूर्ण परिसर जर बघितला तर आपण एक लाल वादळ या रस्त्यावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच या संदर्भात अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज हा मोर्चा धडकणार आहे।